आम्ही काही प्लॅन का नाही केला ॲनिव्हर्सरीचा, तर तुम्हाला सांगते. आता मस्त असा ड्रेस घातला आहे आणि गाईज आता मी नवीन कपडे घालून झोपणार आहे, कारण की तर आमची अॅनिव्हर्सरीची पार्टी आहे आज मुंबईकडून. चिकन बिर्याणी मम्मीच विसरले मी आता. विसरली आता बिर्याणी बनवायची. चूल विसरले, चूल. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. दिवसाची सुरुवात करू पाणी पिऊन. आणि आता मी वॉकला चालली पाणी पिऊन. 2-3 दिवस गॅप पडला, त्याच्यामुळे आता मला गॅप नाही करायचं आहे. डेलीचं जे माझं रुटीन आहे ते मला फॉलो करायचं आहे. सो चला आता बसून पाणी पिते. आणि आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. सो कालची रात्र खूप जास्त छान गेली गाईज. आम्ही छोटंसं असं घरात सेलिब्रेशन केलं होतं. तर बघू आज काय करेल का नाही माहीत नाही, कारण की मला तर काय करायचं नाही आहे. कारण मला जायचं होतं बाहेर कुठेतरी फिरायला, पण आता जाऊ शकत नाही. ट्रॅव्हल नाही सांगितलं एवढं मला डॉक्टरने करायला, त्याच्यामुळे काय करतोय काय नाही तुम्ही ब्लॉगमध्ये बघणारच आहे. पण सगळ्यांना गुड मॉर्निंग गाईज आले मी वॉक करून. आता नारळ पाणी प्यायची वेळ झाली. तर नारळ पाणी आता मी आहे ना सुरीने कापून ग्लासमध्ये भरणार आहे, ग्लासमध्ये पिणार आहेत नारळ पाणी. एवढं नारळ पाणी ते पण पडलं त्यातलं थोडं. असंच एक काम करते आणि एक काम जास्त वाढवते मी. माझी तर पूर्ण कंबर गेली कामातून गाईज. मम्मा आंघोळ झाली, फ्रेश झालो आम्ही दोघं पण. आज प्रतीक आल्या त्यांनी पण लगेच आंघोळ केली आहे आणि आता आम्ही नाश्ता करतोय. प्रतीकला वेळ नव्हता, त्याला खूप घाई आहे जायला आता म्हणून, आणि मला त्यासोबतच नाश्ता करायचा होता आज, म्हणून मी अर्जंटमध्ये वरती नाश्ता घेऊन आले. आता मग तो जाताना परत मी खाली जाईल. तर आज मी मेथीचे पराठे पण बनवणार आहे. तो येईल तोपर्यंत दूध घ्यायला चाललाय प्रतीक. मग तो आला की त्याच्यानंतर मेथीचे पराठे बनवू आपण मस्त. तर गाईज किचन एकदम क्लीन झालंय माझा. आणि आज ह्या सगळ्या स्टाईल फरशा आहेत ना, ह्या तर रोज धुते, पण आज ह्यावाल्या पण धुवून घेतल्यात. जरा चांगलं वाटतंय थोडंसं. घर क्लीन झालं तर अजूनच छान वाटतं. सो आता मिक्सर वगैरे जरा पुसून घेते. मिक्सर पण एवढा चिकट झालाय ना, फोडणीचं उडत असते सारखं इकडं. किचनमध्ये काय बनवलं तर ते फोडणीचं उडतं मिक्सरवरती. ते म्हणलं मिक्सर पण पुसून घ्यावं जरा. मिक्सर पुसते. तर गाईज आता किचनमध्ये झालं आहे सगळं आवरून, भांडे वगैरे आवरून. आणि आज हा मिक्सर वगैरे एकदम चकाचक करून टाकला आहे. हे स्टाईल फरशा वगैरे लय चिकट होतात, ह्या साईडच्या पण लय चिकट होतात, त्याच्यामुळं सगळं क्लीन केलं. दादूसाठी भाताचा कुकर लावला आहे. आणि त्या आहे अख्ख्या मसूरची आमटी डाळ आहे, त्याला फोडणी द्यायची. आता तो शाळेतून येईल मग त्याला दुपारचं वरण भात लागतं आहे. पण मी त्याला म्हणलं काल की आमटी बनवते अख्ख्या मसूरची, तो बोलला चालेल. मग आता अख्खी मसूरची आमटी बनवते, त्याला फोडणी द्यायची. तोपर्यंत भाताचा कुकर पण होईल. गाईज मी आता दादूला जेवण देऊन आले आणि मी मस्तपैकी असे गरमागरम पराठे बनवलेत मेथीचे, त्यासोबत दही. तुम्ही बघा काय काय घेऊन आली आहे. आणि ते पराठे बनवायला गेले, परत एवढी भांडी पडली, परत मला सगळं किचन आवरावं लागला, कारण मी सकाळी सगळं धुवून घेतलं होतं. आणि आता मी डबल सगळं धुवून आली आहे किचन. आणि एवढा दम लागलाय मला आता, खाऊशी वाटत नाही, एवढा आळस आलाय. पण तरी बघा मी काय काय आणलंय खायला पराठ्यासोबत. प्रतीक आणि मी खातो आता पराठा. हे बघा, हे पराठे आहेत मेथीचे. दही आणलंय, त्यात साखर टाकली, कारण प्रतीकला साखर टाकलेलं दही आवडतं. आपलं दही आहे घरचं, जेवढं घट्ट आहे. चहा, ब्लॅक टी आणि सोबत आहे लोणचं. काहीच प्रतीक डेअरीमध्ये गेला आहे, मम्मी पण जेवण करते खाली. आणि मी बसली छोटी मोठी कामं आवरत माझी रोजची. आणि मी ड्रेस पण चेंज केला. ॲनिव्हर्सरी म्हणलं चांगला ड्रेस घालावा एखादा. आता माझा ड्रेस बघा तुम्हाला दाखवते. इथं बघा ड्रेस, मस्त असा ड्रेस घातला आहे. आणि गाईज आता मी नवीन कपडे घालून झोपणार आहे, कारण की आमचा काही प्लॅन नाही आहे. तुम्हाला खरं सांगते, आता
तुम्ही असं म्हणाल तुमचा का प्लॅन नाही आहे, तर ऐका. आम्ही काही प्लॅन का नाही केला ॲनिव्हर्सरीचा, तर तुम्हाला सांगते आता. प्लॅन न करण्यामागचं कारण की आम्ही जेव्हा मनाला येईन तेव्हा हॉटेलमध्ये जेवायला जातो. जेव्हा वाटेल काय खाऊशी तेव्हा खातो, असं जेव्हा वाटेल फिरू तेव्हा फिरतो. म्हणजे असं नाही का, माझ्यासाठी रोजचाच दिवस स्पेशल आहे. सो आजचा तर आहेच, पण रोज मला प्रत्येक स्पेशल फील करवतो. त्याच्यामुळं आम्ही आज काय प्लॅन नाही केलं बाहेरचा. आणि दूध पण येणार होतं आज. मग प्रतीक खूप जास्त थकला पण असता, त्याच्यामुळं मग म्हटलं नको, त्याची पण चिडचिड झाली असती. त्याच्यामुळं मग आम्ही काय प्लॅन नाही केला आज. तर ॲनिव्हर्सरी डे आमचा असाच जातो आहे. पुढच्या वर्षी आम्ही जाऊ कुठेतरी लांब फिरायला. ॲनिव्हर्सरीला छोटूशी बाबूला घेऊन जाऊ, पण पुढच्या वर्षी करू मस्त सेलिब्रेट. म्हणून मी प्रत्येकला म्हणलं की यावर्षी नको आपण काय सेलिब्रेट करायला, रोजच्या सारखाच दिवस राहून दे. कारण आता मला होत पण नाही, खूप असं दम लागतो सारखा. तुम्हाला असं वाटत असं काही सारखं रडगाणं सांगते नाही का, दम लागतो, हे लागतो ते लागतो. पण आता ह्यात काय रडगाणं नाही आहे. जे मला फील होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. काही लोकांना चांगलं वाटतं, काही लोकांना नाही वाटत. पण ठीक आहे, मी ज्यांना चांगलं नाही वाटत त्यांच्याकडे मी लक्ष नाही देत गाईज. तर अशीच आम्ही आज सेलिब्रेट करणार आहोत आमची ॲनिव्हर्सरी. रात्री आम्ही केलं मस्तपैकी सेलिब्रेट. सो आम्हाला सगळ्यांनी विश करा हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणून. आता प्रत्येकाल्यावर आपण बोलूयात बाकीचा. पण मी आता पडणार आहे, माझी खूप जास्त कंबर दुखती आहे. मी आता डेअरीमध्ये जाऊन आले आणि तिथे बसली होती थोड्या वेळाती. अशी आहे ते बसायला एक खुर्चीसारखं आहे, पण त्याला बॅकला काही सपोर्ट नव्हता. मग त्याच्यावर बसले मी थोड्या वेळात. मग माझी अशी कंबर दुखायला लागली. मग मी घरी निघून आले परत. मग प्रत्येक बोलला जा तू पण आराम कर जरा. राहिलेलं काय एडिट वगैरे करायचे आहेत ना व्हिडिओ, त्या मी आता एडिट करते आराम करता. जरासं झोपावं म्हणलेलं, मी नाही झोपले काही. जाऊन म्हणलं मला भूक लागली तर परत पेरू खायला आले. आणि म्हणलं झोपले तर झोपले, झोपूनच जाईन मग मी, खूप उशिरा उठल. आणि मग परत ना दुपारचं झोपलं की रात्रीची पण मला झोप नाही लागत, असं व्हायला लागले मला आजकाल. तर लेडीज अँड जेंटलमेन, आम्ही आलो खाली नानाजी झाली आमच्या ॲनिव्हर्सरीची. तर आमची ॲनिव्हर्सरीची आज पार्टी आहे मम्मीकडून. कुठे गेली? ओके, मागे वाटलेली माहितीच नाही. तर आमची ॲनिव्हर्सरीची पार्टी आहे आज मम्मीकडून. चिकन बिर्याणी मम्मीच तो दिवस मी हा थँक्यू म्हण पहिलं. थँक्यू. विसरणार नाही काय दिवस, खरंच नाही, आम्ही पण विसरणार नाही. 10 डिसेंबर मी नाही विसरणार गाईज, आम्ही पण नाही विसरणार. अच्छा हमको सिखा रिया है. कधीच नाही विसरणार. तर गाईज स्पेसफुल झालं मध्येच. तर मी सगळे 5-6 व्लॉग होते पोस्ट करायचे फेसबुकवरती, सगळे रेट करून टाकले. नाही म्हणलं नाही पोस्ट करायचं, इथं रेग्युलर व्लॉग बनवायला आपल्याला प्रॉब्लेम व्हायला लागलाय. तर म्हणलं ते काय ठेवून करायचं, तर मस्तपैकी स्पेस मोकळा केला आहे. आणि नॉनस्टॉप आजचा व्लॉग बनवा, नॉनस्टॉप, काही अडखळत. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. अडखळता नाही येत काय, काही दिक्कत नाही येत. हा अडथळा मेन शब्द बोलायचं अडथळा. तर चला मस्तपैकी चालू बिर्याणीची तयारी. हो. आणि यस बहुत दिनों बाद नहीं तो पहले हमारे 15 दिन में बन जाती बिरयानी. अभी बहुत दिनों बाद बनने लगी है गाइस बिरयानी. काय काय बिर्याणी आता चक्रीवादळ झाले, चक्र फिरले सगळे. बघितली कालची कॅसेट कशी होती आमच्या लग्नाची कॅसेट कालची? काय ग लग्नाची कॅसेट कशी होती? छान होती. कुठं होती तू लग्नाच्या कॅसेटमध्ये? तिला काय विचारतो तिच्या हातामध्ये काय म्हणजे तिला विचारतो तू कुठं दिसली? बाकीच्या जाऊन दे. स्टेजवरती हळद लावायला नंतर ना आले मी सगळ्या शेवटी. अजून किती केलं ना तरी ती सासू ऋषी नाही, अजून ती सासू सासऱ्यामध्ये आहे. तू तिला प्रश्न विचारतोयस ते. मग मी माझ्या काकूला प्रश्न विचारला ना बाबा, माझ्या लग्न तू दिसली कालच्या कॅसेट मध्ये तू? सासू ऋषी नाही. तर म्हणलं माझ्या ब्लॉग मध्ये आपलं सॉरी आमच्या कॅसेट मध्ये दिसली का तू? स्टेजवरती नाही दिसली, हळद लावायला नाही दिसली. हा असता फोटो एखादा चांगला
अल्बम मध्ये टाकता आला असता आम्हाला बा, हाय भाई फोटो काकू चला फोटो टाकू अल्बम मध्ये. काकू काढू. आधी कधी दुसरी बायको आणल्यावर काय बोलायचं. हा बघ काकूला पण कळलं काय ही डेंजर बायको सांभाळ पहिली. नीट बस नीट बस. तर चला आज हो छान गरम झाला होता चहा. तुम्ही गेलाय नाही तूप टाकले मी. ब्लॉग मध्ये दाखवलं का ड्रेस. हा अरे काय आर्यनला माझ्यासारखे जायचं. आर्यनने फोन केला पण नाही विश करायला. त्याला का नाही आणलं? हा अरे मी आलोय मागणी किती वाजता पाहिजे. मला पाठवायचं ना आणायला. अरे आम्ही बाप्पा माझ्या नंतर आलाय उलट मला बाथरूम लागली म्हणून मी पळत आलो होतो. अरे तुमचाच प्रॉब्लेम आहे मेन काय नाही आणायचा. आम्हाला काय आणायला प्रॉब्लेम काय नाही जा पप्पा घेऊन या. बघ ते घरात मी काय प्रॉब्लेम होतो. सांग नाही फोन करून. तुम्हालाच माहिती आहे, आम्हाला काय माहिती. येस आमको तो मालूम नाही. नाही तसं काय पाळत. येस आमच्या नाही तसा काही विषय. आम्हाला तर काय नाही प्रॉब्लेम. अगं तुला नाही तिला चहा दिलाय मी. तू कसा काय चालते का नाही तिच्याकडे तिला तिने किती तरी पण काकून आता खाल्लं की घेऊन येते. विसरली. ए, नाही, काकू मला बोलली. नको, नको, नको. ए, मी देते. नको. दिलं की नाही चहा प्यायला? काकू बोलली होती मला काय असं केलं तर काकूने हा हा ती बोलण्याच्या नादात- बोलण्याच्या नादात तिने खाली ठेवला. काय तरी पण काकूने दिलं तर मला देत होती काकू. हा हा पण म्हणलं तर काकूचं छाय मग मी कसं घेऊ. काकूने प्यायला होता. काकूने प्यायलाय, काकाने प्यायलाय, सगळ्यांनी पिला. मामाने प्यायलाय. तर दुपारी बाळूमामाचा फोन आला होता आणि आता मग मावशीचा फोन आला होता पायल विश करला तेव्हा दोन्ही वेळेस पायल नाही माझ्या आता बोलले ब्लॉग मध्ये नाही हा अशी बोलते. सगळेजण हॅपी फॅमिलीवर तुम्हाला विश करते हा. पण त्यांना काय माहिती की हॅपी फॅमिलीवर हे अरे नाही. पुढे मोबाईल आणि इकडे मोबाईल पुढे हा? आणि सगळेजण बिचारी आपली प्रतीक पायल अनवर्सरी काय सगळ्यांना थँक्यू मला विश केलं पण मी हा दिवस सेलिब्रेट नाही करत. तर गाईच फिरव ना आता. दाजीकडे सांगते. काही पांचरवरून बोलती पांचट. काही मला नाही करत. अजिबात इंटरेस्ट नाही हो सेलिब्रेट करायचं. तर चला आता मूड समोरचा खराब नको करू काही बोलून पायल. मग काय माझ्या घरच्यांसोबत पण मला मी पाहिजे तुला होतं. बोल म्हणत होते की तू त्यांना बोलवायला पाहिजे होतं. मी कशाला मी सकाळीच बहिणीला म्हणतो या म्हणून नाही म्हणले आज नको सकाळीच बहिणीला बोलले की विश केलं घेऊन यायला पाहिजे हा होतं. तिकडे जाऊन घेऊन यायचा. मग हो तर बऱ्यापैकी आपल्या बिर्याणीची तयारी झालेली आहे तुम्हाला दाखवतो काय झालेली आहे बिर्याणीची तयारी. झाली पूर्ण टाकून हे पण हे बघा झाली दम ठेवायला द्यायला दिली पण होय. हा, दम दिला तिला म्हणलं गप बस इथं हालू नकोस अजिबात. गप बसणं चांगली पण असं दम दे. चांगली बन लय दिवसातून बनवली बाई. विसरले मी आता विसरली आता बिर्याणी बनवायची. चूल विसरले चूल किचन विसरले लय दिवसातून उभी राहिले किचन वर. संध्याकाळची लेस उभा मी आणि मला एक सांगायचं होतं मला आता मागाशी मी जेव्हा जर मागाशी मी खाली सगळं सामान आणायला गेलो होतो एका दुकानात गेलो एक पोरगी अशी माझ्याकडे बघायला लागली की जेव्हा मी ते बटर घ्यायला गेलो तर ती म्हणली बघायला लागली दादा पाहिली तिथे कॉंग्रॅच्युलेशन सांग. म्हणलं हा सांगतो हा तुला पण कॉंग्रॅच्युलेशन म्हणलं थँक्यू तिथून समोरून मी आलो आणि एक चिकन घ्यायला गेलो ती एक पोरगी प्रतीक दादा म्हणजे असं पायल ताई कशी आहे हा म्हणलं बरी सांग म्हणली पायल ताईला विचारलंय म्हणून अय पायल सबस्क्रायबर भेटले होते आपल्याला ते म्हणले सांग पायल ताईला तब्येत विचारली म्हणून एकदम बरी एकदम टणटणीत. तब्येत कशी सांग म्हणून. तर चांगलं वाटतं असं तुम्ही रस्त्याने भेटला विचारता आम्हाला. पायल पण असली असते माझ्यासोबत पण ती जरा रेस्ट करत होती नाही तर तुम्हाला पायल 100% भेटली असते तिथं. तुम्ही ब्लॉग बघत असाल तर कमेंट करून सांगा की तुम्हीच होता म्हणून. आता कसं आहे सबस्क्रायबर पण भेटतात आणि इंस्टाग्रामचे आपले व्ह्यूवर पण बघतात नेमके कुठले असते ते आम्हाला कळत नाही तर आम्ही हाय हॅलो करतो नेतो निघून. आम्ही नाही विचारतो बाबा यूट्यूबवर बघता का इंस्टाग्राम बघता. इंस्टाग्रामची ऑडियन्स वेगळी यूट्यूबची ऑडियन्स सगळी वेगळी. काय म्हणते पायल. आपल्याला म्हणजे दोन्ही ऑडियन्स मिक्स झाले असं झाले आणि आपल्याला माहित नाही की आपले कोणते युट्यूबचे सबस्क्रायबर आहेत का इन्स्टाचे फॉलोअर आहेत ते कळत नाही पण तुम्ही बघता ते छान वाटतं. येस बघता आणि भेटता आणि पायल ताईलाच विचारतात ते म्हणून छान वाटतं. तर आता 9 वाजत दम दिलेला आहे बिर्याणीला मस्तपैकी आता खूप दिवसात आज बिर्याणी खाऊ. दादा तू खाल्ली ना मम्मी छाची बिर्याणी. मम्मी छाची बिर्याणी खाल्ली ना नाही खाल्ली अजून खाल्ली की काय बोलतो काकून खाल्ली अजून तू पण खाल्ली होय सगळ्यांनीच खाल्ली आता बिर्याणी होत नाही हो. पहिल्या 15 दिवसाला बिर्याणी होती तुम्हाला मागाशी सांगितलं मी. 8 दिवसाला नवीन ट्रेंड आलं ट्रेंड नवीन बिर्याणी शिकले होते सगळे बनवायला. गाईज या बिर्याणी खायला हे बघा मस्त बिर्याणी कशी झाली दादू कशी झाली. तिखट झाली मस्त ते तिने मसाला टाकला ना त्याचा झणका मारतोय.
हा का नाही, नाही. मस्त आहे पण मला वासाने मला पहिल्या घरात झालं माझं. तुला लागलाच होता आता खाली फक्त तांदूळ बापा काकू कशी आहे बिर्याणी एक नंबर या गाईस बिर्याणी खायला आणि मेनू मागतो टाकलाय पहिलाच आम्ही व्हिडिओ टाकलेली आहे बिर्याणी आम्ही बिर्याणीचे 4-5 व्हिडिओ टाकले हो 5 वर्षापासून टाकलेले आहेत तर तुम्ही बघा मी लिंक देईन वाटलं तर येस नवीन कोण सबस्क्रायबर असेल तेच नवीन गोल्ड सबस्क्रायबर असेल तर ते तू कमेंट करतील आम्ही लिंक देतो ती व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा येस आम्ही आता बिर्याणी खातो आम्ही या तुम्ही पण जेवायला तर गाईज असा होता आमचा आजचा दिवस जेवण वगैरे झालं वरती आलो आता वरती येऊन जरा फ्रेश होऊन आता आम्ही झोपणार आहे बाकी काय प्लॅन नाही आहे तर भेटूयात आपण उद्या नवीन व्लॉगमध्ये आजचा दिवस आमचा असा गेला तुम्ही बघितलंच असेल व्लॉगमध्ये सो आणि उद्या पहिले ही ज्या माझ्या मागं जी गादी दिसते आधीची आपली जुनी ती मम्मीकडे पाठवणार आहे कारण ह्या गादीमुळं मला असं वाटतं घरात खूप जास्त पसारा आहे त्याच्यामुळे ही पहिली उद्या हलवणार आहे गादी सो तुम्हाला ही आज शेवट नाही उद्याच्या व्लॉगमध्ये ही शेवट गादी दिसेल त्याच्यानंतर नाही दिसणार तर चला बाय बाय भेटूयात आपण नवीन व्लॉगमध्ये बाय गाईज